नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ट्रेड हंटर मराठी यूट्यूब चॅनलवर. आपला पहिला व्हिडिओ असणार आहे. याच्या आधी व्हिडिओ बनवलेले आहेत, पण काही कारणास्तव मी ते प्रायव्हेट बनवलेले आहेत. इथून पुढे जे व्हिडिओ येतील ते रेग्युलर अपडेट असेल तुमच्यासाठी. म्हणजे वीकली ॲनालिसिस करणार आहेत आपण मार्केटचं लिक्विडिटी हंटिंगनुसार. डेली ॲनालिसिस करण्याचा पण प्रयत्न करणार आहोत. ओके, आणि पर मार्केट ॲनालिसिस करण्याचा पण प्रयत्न करणार आहोत. ओके, तर आपण आज बघणार आहोत 26 ते 1 मार्चपर्यंत मार्केटमध्ये काय काय झालेलं आहे आणि कशा प्रकारे मार्केटमध्ये मूव्ह आलेले आहेत. ओके, तर सगळ्यांनी लक्षपूर्वक बघा सगळ्या गोष्टी. ओके, आपण स्टार्ट करूया. ओके, 26 फेब्रुवारीला बघा काय विषय झाला मार्केटमध्ये. 26 फेब्रुवारीला मार्केटमध्ये एक स्टार्टिंगला अपसाईडचा एक मोमेंटम चांगला दिला मार्केटनी. ओके, स्टार्टिंगला मार्केटनी एक अपसाईडचा चांगला मोमेंटम दिला होता. ओके, त्यानंतर एक चांगला डाऊनफॉल मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ओके, हा अपसाईडचा मुवमेंट कशासाठी आला आणि त्यानंतर डाऊन साईडचा मोमेंटम कशासाठी आला आपण एकदा चेक करूया. त्यासाठी आपल्याला फ्रायडेचा एक चार्ट बघायला लागणार आहे. ओके, फ्रायडेच्या चार्टमध्ये काय केलं मार्केटने नीट लक्ष देऊन बघा. फ्रायडेच्या चार्टमध्ये मार्केटने स्टार्टिंगला अपसाईडचा एक मोमेंटम दिलेला आहे, त्यानंतर पूर्ण डाऊन साईडचा मोमेंटम दिलेला आहे. ओके, आणि इथं पण स्टार्टिंगला अपसाईडचा एक मोमेंटम दिलेला आहे, त्यानंतर एक डाऊन साईडचा मोमेंटम दिलेला आहे. ओके, त्यानंतर जे ह्या स्विंगला बसलेले सेलर आहेत ह्या स्विंगला. ओके, जो हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स घेतला, कुठलाच रेजिस्टन्स घेतला, स्ट्रॉंग रेजिस्टन्स हा घेतलेला आहे डे हायचा. ओके, फ्रायडेचा डे हायचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स घेतला मार्केटने, तेव्हा हे सेलर बसले आहेत. ओके, हे सेलरचा विषय सोडून द्या, हा सेलरचा रिटेसमेंट झालेला आहे मार्केटमध्ये ऑलरेडी. ओके, ह्या सेलरचं रिटेसमेंट ऑलरेडी मार्केटमध्ये झालेलं आहे, बघा तुम्ही चेक करू शकता. ओके, झालं रिटेसमेंट. त्यानंतर हे सेलर इथं जे बसले होते, जे स्ट्रॉंग सेलर आहेत ते थांबतात आणि जे वीक सेलर आहेत ना ते निघून जातात इथून. ओके, जे इथं स्ट्रॉंग सेलर आहेत ना ते थांबतात आणि वीक सेलर आहेत ना ते निघून जातात रिटेसमेंटनंतर. ओके, मग हा जो डे हायचा रेजिस्टन्स घेतला मार्केटने आणि डबल टॉप बनवला मार्केटमध्ये. ओके, डबल टॉप बनला इथं तुम्हाला दिसतं डबल टॉप. डबल टॉप बनलेला आहे, एम बनला आहे, एम पॅटर्न एक फॉर्म झाला आहे चांगला. ओके, प्रॉपर एम पॅटर्न फॉर्म झालेला आहे. त्यानंतर मार्केटमध्ये काय झालेलं आहे, एक डाऊन साईडचा मुवमेंटम आला आहे. बरं, मार्केटने गॅपडाऊन ओपन करून दिला मार्केटमध्ये. जे इथं शेवटी बायर सेलर बसले होते त्यातले बायर तर निघून गेले. कॉज काय विषय झालेला आहे की गॅपडाऊन ओपन झाला. गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर बायर शक्यतो थांबत नाही, त्यांची एस एल वगैरे ते सिस्टममध्ये लावून ठेवतात, ते एस एल हिट होऊन जातात त्यांची आणि काही काही भीतीने निघून जातात बाहेर. ओके, इथं बाहेरचा विषय संपला. ओके, तर मार्केटला आता स्टार्टिंगला लिक्विडिटी कुठे आहे, वरच्या साईडला आहे. कुणाची लिक्विडिटी आहे, जे हे सेलर बसलेत, जे हे सेलर बसलेले आहेत फ्रायडेचे, त्याची लिक्विडिटी मार्केटला अपसाईडला भेटणार आहे. त्यामुळे मार्केटने एक स्टार्टिंगला अपसाईडचा मोमेंटम एक दिलेला आहे. ओके, लक्षात घ्या. आता इथून मी फिबोनाची टूल ड्रॉ करतो ह्या यापासून ते ह्या लोपर्यंत. बघा तुम्ही बघू शकता 0.6चा रेजिस्टन्स घेऊन मार्केट खालच्या साईडला आलेलं आहे. का तर एक विषय काय होता ह्याच्यामध्ये, जे लोक फ्रायडेला सेल करून गेलेत BTST घेऊन, जेव्हा गॅप डाऊन शो होतो त्यांना तेव्हा ते थांबतात. त्यानंतर असे स्ट्रॉंग कॅन्डल ग्रीन कॅन्डल बघायला लागले ना ते आणि 0.6पर्यंत आले, म्हणजे ज्याचं प्रॉफिट 100 रुपये चालू आहे. ओके, ज्याचं प्रॉफिट 100 रुपये चालू आहे ते ऑलमोस्ट 40 रुपयेवर आलं. 40 रुपयेवाले ते थांबणार आहेत का, नाही थांबणार, निघून जाणार. का, कारण अशा ग्रीन कॅन्डल बघितल्यानंतर कोणीही सेलर असो तो थांबत नाही, तो निघून जातो. पण जेव्हा 6%ला फिबोनाची आपण ड्रॉ करून बघितलं की जेव्हा हा एक फ्रायडेचा हाय धरायचा आणि हा लो धरायचा मंडेचा. ओके, जेव्हा 6% प्रॉफिट कमी करायला लागतं तेव्हा काय करतात हे सेलर आहेत ना, भीतीनं निघून जातात. मग जेव्हा ते भीतीने निघून जातात तेव्हा एक मार्केटमध्ये चांगली सेलिंग आपल्याला पाहायला मिळते. हा स्टार्टिंगचा मूव आपला त्यामुळे लक्षात घ्या. ओके, इथं बघा मार्केटमध्ये काय केलेलं आहे, ही सायकोलॉजी लेवल आहे 46,500ची. ही सायकोलॉजी लेवल आहे 46,500ची. ओके, तर हा अपसाईडचा एक मोमेंटम दिला मार्केटने. अपसाईडचा मोमेंटम हा काय दिलेला आहे, तर ह्या जे सेलर बसलेले इथं जे वीक सेलर असतील त्यांच्यासाठी हा अपसाईडचा एक मोमेंटम दिलेला आहे आणि 0.6चं रेजिस्टन्स घेऊन मार्केटने डाऊनफॉल दिला आहे. ओके, सेलिंग आलेली चांगली. ओके, सेलिंग आल्यानंतर काय झालं मार्केटने काय केलं, सायकोलॉजी लेवलच्या वरवर ट्रेड करायला चालू केलं. ओके, सायकोलॉजी लेवलच्या वरवर ट्रेड करायला चालू केलं. म्हणजे इथं काय करणार आहे मार्केट, बायरची लिक्विडिटी घेणार आहे, बायरची लिक्विडिटी, बरोबर. म्हणजे बायरला इन्व्हर्ट करणार आहे जास्त करून. इथं बायरला इन्व्हर्ट केलेलं आहे, इथं बायरला इन्व्हर्ट केलेलं आहे, इथं बायरला इन्व्हर्ट केलेलं आहे, इथं बायरला इन्व्हर्ट केलेलं आहे. ओके, बायरला इन्व्हर्ट केलं मार्केटने प्रॉपर. ओके, आणि जो हा मूव आलेला आहे, हा मूव कशासाठी आला माहिती आहे का, जो हा इथून जे सेलिंग केलेली आहे, इथून जे वीक सेलर असतील, इथं जे वीक सेलर आहेत म्हणजे जे बसलेत आपले रिटेलर, नॉर्मल वीक सेलर असतात, ते घाबरून निघून जातात. त्यासाठी मार्केटने हा मूव दिलेला आहे. ओके, हा मूव दिला. आता आपण फिबोनाची टूल जर ड्रॉ करून बघितलं ना ह्या साईडला,
फिबोनाची टूल तुम्ही जर ड्रॉ करून बघितलं ना तर तुम्हाला बरोबर 0.6 लेवलच्या 0.6 आणि 7 ओके दोन्हीच्या मधून मार्केट रिव्हर्सल आलेलं आहे. ओके का हा मूव कशासाठी आला, हा मूव कशासाठी आला तर इथून ज्यांनी सेलिंग केलेली आहे त्यांचं रिटेसमेंट मार्केटने इथं दिलेलं आहे. रिटेसमेंट म्हणजे काय केलं आहे मार्केटने, त्यांचं प्रॉफिट कमी करायचं काम केलेलं आहे. मग प्रॉफिट कमी केलं वीक सेलर थांबणार आहेत का, नाहीत थांबणार. नेहमीप्रमाणे 100 रुपये ज्याचा प्रॉफिट चालू आहे त्याचं डायरेक्ट 40 रुपये किंवा 30 रुपये दिसायला आला तो थांबणार आहे का, नाही थांबणार. मग तिथून एक सेलिंग आलेली आहे. ओके मग मार्केटला खाली जायचं म्हटलं मार्केट ट्रॅप करतं. मार्केट डायरेक्ट काय असं डाऊनफॉल देत नाही. मार्केट काय करतं लोअर हाय बनवत खालच्या साईडला येतं. ओके असं डायरेक्ट काय डाऊनफॉल देत नाही मार्केट, लक्षात घ्या. पहिली गोष्ट ही. मग त्यानंतर मार्केटने इथे एक बायरला इन्व्हाइट केलं सायकोलॉजी लेवलच्यावर, इथे एक बायरला इन्व्हाइट केलं. हे एक बायर थोडे, हे बायर थोडे, आणि इथं जे सेलर होते त्यांना काढलं हा मूव देऊन. आणखीन बायर इथे इन्व्हाइट केलं बरोबर, हे मोठे बायर इन्व्हाइट केलं. थोडीशी रिटेसमेंट दिली मार्केटने ह्या बायरला थोड्या वीक बायरला काढण्यासाठी, आणि नंतर एक ग्रीन कॅन्डल म्हणून आणखीन बायर बसवलं. ओके त्यानंतर इथंच मार्केट थोडे दिवस साईडवेज झालं. साईडवेज झाल्यानंतर मार्केटला लिक्विडिटी कुठल्या साईडला होते तर 46,500च्या खाली लिक्विडिटी मार्केटला होते मार्केटला लिक्विडिटी. मग मार्केटने काय केलं ते हंट करण्यासाठी मार्केट खाली आलेलं आहे. ओके लक्षात घ्या गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट डे काय झालेलं आहे बघा. नेक्स्ट डे आपल्या चार्टमध्ये बघू शकता मंगळवारी 27 फेब्रुवारीला. ओके 27 फेब्रुवारीला काय झालेलं आहे मार्केटने नॉर्मल फ्लॅट ओपनिंग दिली. ओके फ्लॅट ओपनिंग दिली मार्केटने, फ्लॅट ओपनिंग दिलेली. ओके फ्लॅट ओपनिंग दिल्यानंतर काय केलं मार्केटने, जे इथून सेलर बसलेले आहेत त्यांना काढण्याचं काम केलेलं आहे. ओके जे इथून सेलर बसलेले आहेत, जे हा स्विंग आहे त्यांना काढण्याचं काम मार्केटने केलेलं आहे. 0.5 0.6च्या मध्ये मार्केट गेलेलं आहे. म्हणजे ज्याचं 100 रुपये प्रॉफिट चालू आहे त्यांचं डायरेक्ट काय केलेलं आहे 50 रुपये प्रॉफिट केलेलं आहे. मग ते थांबणार आहेत का, नाही थांबणार. आणि दुसरं काम काय केलं मार्केटने, हे जे बाहेर आहेत हे बसलेले बाहेर एक कुठले सोमवारचे बाहेर 1 2 हे तिसरा बाहेर, हा चौथा बाहेर लॉंगवाला, आणि हे 5वा बाहेर. ओके हे जे बाहेर आहेत ना ही तर वीक बायर आहेत ना, वीक बायर ते ह्या रिटेसमेंटला निघून जातात. ही जी रिटेसमेंट दिली मार्केटने इथून जे असं एम पॅटर्न म्हणून ही रिटेसमेंट दिली नाही तर वीक बायर निघून जातात. पण जे स्ट्रॉंग बायर आहेत ना ते निघत नाही. स्ट्रॉंग बायरचे स्टॉप लॉस नेहमी एका राऊंड नंबरच्या खाली असतात. 46,400च्या खाली कोणाचा असतो, कोणाचा 46,200च्या खाली असतो, 46,300च्या खाली असतो, किंवा खाली आणखीन 46,000 लेवलच्या खाली असतो. म्हणजे मोठे मोठे स्टॉप लॉस ठेवतात ते जवळ स्टॉप लॉस ठेवत नाही. लवकर हंट हवं असे स्टॉप लॉस ते ठेवत नाहीत. लक्षात घ्या गोष्टी. ओके मार्केटने काय केलं मग फ्लॅट ओपनिंग दिली, एक रेड कॅन्डल बनवली. ओके रेड कॅन्डल बनवलं तर हे सेलर थोडेसे सिक्युअर झाले आणि त्यांनी त्यांची पोझिशन कट करायला चालू केली. ओके चालू केल्यानंतर काय झालं मार्केटने, जे थोडेफार सेलर बसले होते इथले, जे थोडेफार इथं सेलर बसले होते हे त्यांना मार्केटने पूर्ण काम रिटेसमेंट देऊन काढण्याचं काम केले बरोबर का. 0.6 आणि 0.5च्या लेवलमधून मार्केटने खाली डाऊनफॉल दिला. ह्या गोष्टी लक्षात घ्या. हा डाऊनफॉल कशामुळे आलेला आहे, जे इथं स्ट्रॉंग बायर बसलेत, स्ट्रॉंग बायर त्यामध्ये पण प्रकार आहेत. काही जण 46,400 राऊंड नंबर लावणार स्टॉप लॉस, काही जण 46,300 46,200 असे स्टॉप लॉस लावणार. त्यांचा हंट करण्यासाठी मार्केटने एक खालचा मोमेंटम दिलेला. ओके हा मोमेंटम आला, ह्या गोष्टी लक्षात घ्या. हा मॉर्निंगचा मोमेंटम ह्यासाठी झालेला आहे, हा 2 मोमेंटम. त्यानंतर मार्केट ऑलमोस्ट साईडवेज राहिलं का मार्केट साईडवेज. ओके आता म्हणचाल सर की 46,500 झाली लेवल, पण ह्याच्यावर हा मोमेंटम का आलेला आहे. ओके हा मोमेंटम आला, बाईंगचा चांगला मोमेंटम आला आहे. नाही म्हटलं तर एक वेट आपण बघूया, नाही म्हटलं तर इथून जरी चेक केलं तर एक 300+ पॉईंटचा एक मोमेंटम आलेला चांगला. ओके हा कशासाठी आला लक्षात घ्या. हा कशासाठी आला आहे कारण सायकोलॉजी लेवलच्या वर मार्केट सायकोलॉजी लेवलच्या खाली मार्केट काय करायला लागले, ट्रेड करायला लागले. ओके ट्रेड करायला लागलं. सायकोलॉजी लेवलच्या खाली ट्रेड करते म्हणलं काय करणार मार्केट, सेलरला इन्व्हाइट करणार आहे. इथे एक सेलरला इन्व्हाइट केलं, इथे एक सेलरला इन्व्हाइट केलं, इथे एक सेलरला इन्व्हाइट केलं. लिक्विडिटी सारखी मार्केटला कुठं सापडणार आहे, ह्या सेलरची लिक्विडिटी कुठं सापडणार आहे, वरच्या साईडला. मग मार्केटने हा अपसाईडचा एक मोमेंटम दिला आहे. हा मोमेंटम दिल्यानंतर पूर्ण मार्केट साईडवेज झोनमध्ये होतं. ओके त्यामुळे आपण जास्त करून प्रेफर करा की सकाळची ट्रेडिंग चालू करा. सकाळी जे 11 वाजेपर्यंत मूव येतात ना ते एकदम व्यवस्थित आहेत. त्यानंतर मार्केट जास्त करून साईडवेज असतं. तुम्ही इथं बघू शकता, इथं जे आलेलं आहे हा मूव बघा, हा अप साईडचा असो किंवा हा डाऊन साईडचा असो, एवढंच बघा. त्यानंतर मार्केट साईडवेज झोनमध्ये गेले, साईडवेज झोनमध्ये जास्त वेळ राहून पुन्हा एक ब्रेकआउट देऊन वरचा मूव दिला, त्यानंतर पुन्हा साईडवेज झोनमध्ये गेले. ओके हा पूर्ण साईडवेज झोनच आहे, नीट बघा चेक करा तुम्ही, हा पूर्ण साईडवेज झोन आहे. हा सोमवारचा असो, हा मंगळवारचा, आणि आता हे बघणार आपण बुधवारचं. ओके ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या की मोमेंटम कशामुळे आलेत. ओके आता घेऊया बुधवारची गोष्ट. बुधवारी मार्केटमध्ये काय केलेलं आहे, मार्केटमध्ये वरच्या साईडला काही लिक्विडिटी नव्हती. मार्केटला काय झालं, वरच्या साईडला कुठली लिक्विडिटी नव्हती. मार्केटने पहिल्यांदा लिक्विडिटी तयार केली मार्केटने, त्यानंतर
मार्केट खालच्या साईडला आलं. आता कसं ते लक्षात घ्या. मार्केटने काय केलं, फ्लॅट ओपनिंग दिली, बरोबर. फ्लॅट ओपनिंग दिल्याबरोबर ग्रीन कॅन्डल बनवली. ग्रीन कॅन्डलवरून काय केलं, बायरला इन्व्हाइट केलं जास्त करून. ओके, हे बायरला इन्व्हाइट केलं. बायरची एस-एल मार्केटने इथं खाल्ली. त्यानंतर एक्झॅक्ट 46,500चा एक सपोर्ट घेतला मार्केटने आणि मार्केटने वरच्या साईडचा मोमेंटम दिला. जे इथं सेलिंग केलेली आहे, वेट, जे मी इथं सेलिंग केलेली आहे ना, त्यांना मार्केटने इथं रिटेसमेंट देऊन काढलेलं आहे. ओके, काढलं. मग तुम्हाला ते सांगितलं, मार्केटला जर खाली यायचं तर मार्केट असं नाही येणार, मार्केट वेवमध्ये खाली येणार. ओके, वेवमध्ये खाली येणार आहे. ही पहिली वेव झाली आपली, ही दुसरी वेव झाली, ही तिसरी वेव. अशा वेवमध्ये मार्केट खाली येणार, डायरेक्ट खाली येणार नाही मार्केट, लक्षात घ्या. ओके, तर मार्केटने काय केलं की पहिल्यांदा बायर बसवले 46,500चा सपोर्ट घेऊन. ह्या बायरचे जे स्ट्रॉंग बायर बसले असतील त्यांचे स्टॉप लॉस खालच्या साईडला असते. जसं सांगितलं 46,400चा राऊंड नंबर असेल, 46,300 असेल, 46,200 असेल, असे राऊंड नंबर असतील. ओके, तिथं त्यांची लिक्विडिटी सापडत. बायर बसवले स्टार्टिंगला. त्यानंतर जे वीक बायर होते त्यांना काढलं मार्केटने आणि त्यानंतर जे सेलर बसले होते इथं जी सेलिंग केली होती त्यांनी, त्यांना काढण्याचं मार्केटने काम इथं केलेलं आहे. केले. आता हा मूव आला. आता हा मूव बघा काय साठी आला. हा मूव कुठला आहे, मूव आपला हा आहे सोमवारचा मूव. ओके, हा जो सोमवारचा मूव आहे चेक करा नीट. आधी सांगितलं तुम्हाला, इथं एक बायर बसवलेत, इथं बायर, हा बायर झाला, हा बायर झाला, हा मोठा मूवचा बायर झाला, बरोबर. इथं बायर बसवलेत, हे पूर्ण बायर बसवलेत. का, सायकोलॉजी लेवलच्या वर ट्रेड करतं. म्हणजे जे स्ट्रॉंग बायर 46,400 आधी सांगितलं, चार्ट पण बघितला नाही, हा आधी सांगितलं तुम्हाला. 46,400, 46,200. ओके, त्यांची लिक्विडिटी मार्केटला खाली सापडते. तर मार्केटने काय केलेलं आहे, त्यांची लिक्विडिटी खाण्यासाठी खाल्लेलं आहे. ओके, लिक्विडिटी खाण्यासाठी मार्केट काय केलेलं आहे, खालच्या साईडला आलेलं आहे. ओके, हा डाऊनफॉल त्यासाठी आलेला आहे. आपल्या न्यूज बेसिकवर वगैरे काय विश्वास नका ठेवू. मार्केट चालतं चार्ट पॅटर्ननुसार चालतं. जे चार्ट फर्म होतील, कुणाला इन्व्हाइट करते, कुणाला ट्रॅप करते, ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे मार्केटमध्ये, लाईव्ह मार्केटमध्ये. ओके, त्यानुसार तुम्हाला कळेल मग मार्केट कसं रिएक्ट करतं. ओके, हा मूव कळला तुम्हाला आणि बुधवारचा पण मूव कळला तुम्हाला की बुधवारी मार्केटमध्ये नेमकं काय झालेलं आहे, हा मूव कशासाठी आला. आणि मार्केट काय डायरेक्टली खाली फॉल करत नाही, असं डायरेक्ट खाली फॉल येत नाही, ते असं वेवमध्येच खाली येतं मार्केट. ओके, डायरेक्ट खाली येत नाही मार्केट, हे गोष्ट लक्षात घ्या. ओके, बुधवारचा हा मूव कळला तुम्हाला. बघा आता त्यानंतर काय विषय झालेला आहे, जे इथून सेलिंग करून गेलेले आहेत, हे जे सेलर आहेत इथून, ह्यांनी जी सेलिंग केलेली आहे, ह्यांनी सेलिंग केलेली आहे. आता ह्या जी कॅन्डल आहेत ह्या सगळ्या लिक्विडिटीचे कॅन्डल आहेत. ह्या 2 कॅन्डल आहेत ना, मोठ्या मोठ्या लिक्विडिटीचे. इथं काय काय स्ट्रॉंग सेलर पण बसले आहेत मार्केटमध्ये, लक्षात घ्या. इथं पुढं जाऊन तुम्हाला कळणार आहे स्ट्रॉंग सेलर बसलेले आहेत. स्ट्रॉंग सेलर जसं राऊंड नंबरच्या वर त्यांनी त्यांची स्टॉप लॉस लावले, ते स्ट्रॉंग सेलर इथं बसलेत. त्यांनी मार्केटला खाली आणलेलं आहे. आणि प्लस पॉईंट काय झालेलं की इथं मार्केटमध्ये जेव्हा ह्या बाहेरचे स्टॉप लॉस इथं व्हायला चालू होतं तेव्हा हा मूव येतो. प्लस 46,500ची एक लेवल ब्रेक झाल्यावर आणखीन सेलर येतात, त्यामुळे ह्या दबावामुळं मार्केट एवढं फॉल झालेलं आहे. कुठल्या न्यूज बेसिसवर नाही, लक्षात घ्या या गोष्टी. मार्केट खाली आलं पुन्हा, हे स्ट्रॉंग बायर आहेत, हे ऑलरेडी सेफ आहेत, हे पोझिशन कट करत नाही. जे वीक बायर आहेत ते ऑलमोस्ट एवढे पॉईंट बघितल्यानंतर कोण मार्केटमध्ये थांबणार नाही. 800+ पॉईंटचा मूव दिला आहे मार्केटने, ते एवढ्या वेळ मार्केटमध्ये थांबत नाही. आणि वेळोवेळी मार्केट काय करतं, त्यांना थोडीशी भीती दाखवून काढण्याचा प्रयत्न करतं. जेव्हा तुमचा इथं स्पाईक येतो त्यानंतर मार्केट बरोबर जायला चालू होतं ना, त्या टायमिंगला तुमचं मग 0.3 लेवल असेल, हे बघा फिबोनाचीमध्ये 0.3 लेवलपासून मग मार्केट भीती दाखवायला चालू करतं. जे सेलर बसतात वीक सेलर, त्यांना काढण्याचं काम मार्केट करतं. मार्केटने तसंच केलेलं आहे, पुन्हा सेलर बसवलेत, पुन्हा त्यांना काढण्याचं काम केलेलं. ओके, आणि पुन्हा सिलिंग आलेले आहे चांगली. म्हणजे जे इथं स्ट्रॉंग बायर बसलेत ते आहेत मार्केटमध्ये, लक्षात घ्या. त्यांचे राऊंड नंबरला एस-एल असतात आणि जे वीक बायर आहेत त्यांना काढण्याचं काम मार्केट रिटेसमेंट देऊन करतं. इथं पुन्हा बायर बसवले, त्यांना पुन्हा काढले मार्केटने. पुन्हा जे सेलर बसवले इथं वीकवाले, त्यांना पुन्हा मार्केटने काढले. ही जे इथं जे स्ट्रॉंग सेलर बसतात ना, ते निघत नाहीत. त्यांचे स्टॉप लॉस सायकोलॉजी लेवलच्या वर असतात, लक्षात घ्या. सायकोलॉजी लेवलच्या वर स्टॉप लॉस असतात, राऊंड नंबरला स्टॉप लॉस असतात त्यांचे, जवळ ठेवत नाही ते. 300, 400, 500 पॉईंटचे स्टॉप लॉस लावतात. ओके, मार्केटमध्ये दुसऱ्या दिवशी काय झालं बघा, जे इथं सेलर बसलेत BTST घेऊन, काय झालं, BTST घेऊन सेलर बसलेत की उद्या आणखीन डाऊनफॉल जाईल. मार्केटने काय केलं, पुन्हा फ्लॅट ओपनिंग दिली. फ्लॅट ओपनिंग दिल्यानंतर मार्केटने काय केलेलं आहे बघा, सकाळ जी मार्केटची क्लोजिंग प्राईस आहे, क्लोजिंग प्राईसच्या खाली ट्रेड करायला चालू केलं मार्केट. ओके, क्लोजिंग प्राईसच्या खाली ट्रेड करायला चालू केलं मार्केटने क्लोजिंग प्राईसच्या खाली ट्रेड करायला चालू केलं. प्लस 46,000ची लेवल एक आहे तुमची, बघू शकता. 46,000 लेवलच्या खाली ट्रेड करायला चालू केलं. मग मार्केटने त्यानुसार खाली काय करतं, हे जे सेलर बसले आहेत जेव्हा 46,000च्या खाली ट्रेड करतात तेव्हा ते थांबतात, निघत नाहीत अजिबात. की आता खाली ट्रेड करतं, रेजिस्टन्स घेतं आहे सायकोलॉजी लेवलचा, मार्केट काय करणार आहे, खालच्या साईडलाच फॉल करणार, मग ते निघत नाहीत.
ते थांबतात. मग मार्केट काय करतं, त्यांना काढण्याचं काम करतं. पण ते डायरेक्ट जाणार आहे का, असं नाही जाणार. ते काय करणार आहे, लिक्विडिटी घेत घेत जाणार आहे. बायर बसवणार थोडे, बायरला थोडं काढणार रिटेसमेंट देऊन, पुन्हा बायर बसवणार, रिटेसमेंट देऊन काढणार, पुन्हा असं करत करत मग खालच्या साईडला पण असं करतच येणार. हे डायरेक्ट असं जाऊन असं येणार असं नाही. असं जाणार डायरेक्ट लिक्विडिटी खाणार आणि पुन्हा बायरची लिक्विडिटी खायला येणार, असं नाही होणार कधी. ओके, तसंच झालं आहे मार्केटमध्ये. 46,000ची एक लेवल आहे आपली इथं. 46,000 लेवल डे क्लोजिंग प्राईसच्या खाली ट्रेड करत होतं. सेलरला इन्व्हाइट केलं, त्यानंतर सेलरचे सेल मार्केटने उडवले. त्यानंतर एक चांगली सेलिंग आली. जेव्हा बाहेर पडतात तेव्हा चांगली दबावनी सेलिंग आली. त्यानंतर एक अपसाईडचा मोमेंटम दिला चांगला मार्केटने. आता हा अपसाईडचा मोमेंटम काय दिलेला आहे, लक्षात घ्या गोष्टी. अपसाईडचा मोमेंटम इथं काय दिलेला आहे, हा इथले सेलर हे BTST घेऊन दिलं, बोललेलं आहे बरोबर. BTST दिलेलं मार्केटमध्ये. जेव्हा गॅप फ्लॅट ओपनिंग होते, जेव्हा अशा कॅन्डल बनवायला चालू होतं ते थांबतात आणखी, किंवा एवढे अशा कॅन्डल बनल्यात म्हटल्यावर आता मार्केट आणखीन खाली जाणार आहे. ह्या गोष्टी म्हणून थांबतात ते. पण मार्केट काय करतं, तसं नाही करत. मार्केटने काय केलं, ह्यांना काढलं. बघा मी हा लोपर्यंतच करतो, गेले का 6-7च्या लेवलला मार्केट इझी. मार्केटने इथल्या सेलरला पण काढून टाकलेलं आहे, ह्या सेलरला पण मार्केटने काढून टाकलेलं आहे. दुसरी गोष्ट आली आता इथं, आता हा अपसाईडचा मोमेंटम काढला बरोबर. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, मार्केटला खाली लिक्विडिटी होते आहे का, अजिबात नाही. मार्केट सगळं खुलं असं नाही, खाली कोणच नाही आहे का, खाली कोण बघा, आधी पण नाही खाली कोण. ओके, मार्केट इथूनच कावर केलं, लिक्विडिटी नाही कळलं आपल्याला, पण इथूनच कावर केलं बरोबर. तर ह्यासाठी काय करायचं आपल्याला, थोडंसं आपण चार्ट जरा झूम आउट करूया आणि बघा तुम्ही, जी ही बाईंग आलेली आहे 12 फेब्रुवारीची, मंथली बायर येते, मंथली बायर किंवा लॉंग टर्मवाली बरोबर. ही 12 फेब्रुवारीची बाईंग बघा, नीट बघताय. 12 फेब्रुवारीपासून मी फिबोनाची टूल ड्रॉ करतो, हायपर्यंत केलं, हायपर्यंत आले मार्केट 6.6 0.6चा सपोर्ट घेतला मार्केट. बघा नीट बघा, 0.6चा सपोर्ट घेतला तिथूनच. आता इथं काय, हे हा कशासाठी आला, जे एवढे खालून बसलेत बायर बरोबर का, जे इथून बाईंग केलेली आहे, इथून जे स्ट्रॉंग बायर आहेत त्यांनी एवढे पॉईंट बघितले तिथपर्यंत बरोबर. ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी 2000 प्लसच असतील पॉईंट, 2700 पॉईंट येते बरोबर. 27 पॉईंट बघितले, आणखीन ते थांबले, होल्ड करतात की वर जाईल मार्केट. जेव्हा त्यांना मार्केट रिटेसमेंट द्यायला येतं तेव्हा काही जण असतात की एवढे पॉईंट बघूनसुद्धा आता लॉस घ्यायचा, आता मार्केट पडते बाबा, तर एवढी रिटेसमेंट दिलं की मग ते काय करतात, घाबरून निघून जातात. मग काय करतं, एक जण सेल करतं तर दुसरं काय करणार आहे, बाय करणार. मग इथून चांगलेली बाईंग आलेली आहे बघा, लक्षात घ्या. मूव का आला तिथून हे कळलं असेल तुम्हाला. पहिली गोष्ट काय, खाली लिक्विडिटी नव्हती मार्केटला. 146,000च्या खाली ट्रेड करायला लागलं, लक्षात घ्या. खाली लिक्विडिटी नव्हती, प्लस जी 12 फेब्रुवारीची बाईंग आहे त्याचं रिटेसमेंट दिलं आहे मार्केटने. इथं दिलं, कंप्लीट झालं रिटेसमेंट. इथून मार्केटने काय दिलं, अपसाईडचं मोमेंटम दिलं. आता इथं काय विषय झाला लक्षात घ्या. इथून एवढी चांगली सेलिंग आली बरोबर. कधीपासून सेलिंग आहे, 21 फेब्रुवारीपासून. जी 21 फेब्रुवारीपासून सेलिंग आली, त्यामुळं आणखीन अशा रेड कॅन्डल बनवायला लागलो, आणखीन सेलर बसतात सेलर, की बाबा आणखी मार्केट खाली जाते. पण ते बघत नाहीत की 12 फेब्रुवारीची रिटेसमेंट मार्केटनं ऑलरेडी दिली आहे, आता दिलेली आहे, आता वर जाणार आहे. पण ते बसतात स्ट्रॉंग की आणखी मार्केट खाली जाईल. आणि वीक सेलर पण बसतात इथं की चला आता रेड कॅन्डल बनवलं, आता रिटेसमेंट केलेलं इथलं बघतात, ते चेक करतात, हां आता जाईल खाली, मग ते बसतात. ते बसलेत. मार्केटने काय केलं, रिटेसमेंट कंप्लीट दिली 12 फेब्रुवारीची. एकतर 46,000च्या खाली ट्रेड केले मार्केटने काय केलं, लिक्विडिटी हँड करण्यासाठी त्यांची वरच्या साईडला ही झालं. आता रिटेसमेंट झाली म्हटलं काय करणार आहे, कोणतर सेल करणार तेव्हा तर तुम्ही बाय करणार ना बरोबर का, तसा विषय झाला तर लक्षात घ्या. मग अपसाईडचं एक चांगला मोमेंटम तुम्हाला बघायला भेटला त्या दिवशी. ओके, दुसऱ्या दिवशी काय झालं बघा मार्केटमध्ये. दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये काय झालेलं आहे, पहिलीच कॅन्डल गॅप फ्लॅट ओपनिंग झालं मार्केटमध्ये, पण पहिलीच कॅन्डल मार्केटने 255 पॉईंटची ओपन केली. ओके, 255 पॉईंट अप दिला. मार्केट काय करतं माहिती आहे का, मार्केट कधी पण लिक्विडिटीनुसारच हे करतं, न्यूज बेस वगैरे काहीसुद्धा नसतं, लक्षात घ्या ही गोष्टी. ह्या गोष्टी तुमच्या जेव्हा लक्षात येतील ना तेव्हा ट्रेडिंग तुमच्यासाठी इझी होऊन जाईल एकदम. जेव्हा अपसाईडचा हा मोमेंटम एवढा चांगला आला ना, जे स्ट्रॉंग आहेत ना स्ट्रॉंग, त्यांची लिक्विडिटी कुठं सापडणार आहे, राऊंड नंबर तुम्हाला सांगितलं ना, राऊंड नंबर मग अशीच. आता हे जे बसलेले आहेत तिथं बायर स्ट्रॉंगवाले, इथं जे स्ट्रॉंगवाले बायर बसले त्यांची लिक्विडिटी कुठं सापडणार आहे मार्केटला, 25,500, 25,200, 25,100 ह्या राऊंड नंबरला. आता मार्केटनी एवढा मोमेंटम दिला, हा वाला मोमेंटम दिला, हा मोमेंटम बरोबर, हा मोमेंटम दिला मार्केटने.
इथं स्ट्रॉंग बायरला डायरेक्ट टार्गेट करणार आहे का मार्केट इथून? नाही करणार डायरेक्ट, अजिबात नाही करणार मार्केट टार्गेट. ओके. आणि जे वीक बायर आहेत, वीक बायर लक्षात घ्या, वीक बायर हे वेळोवेळी मार्केटने काढलेले आहेत. जसे बसवले तसे काढलेले आहेत, काढायचं काम केलं. लक्षात घ्या, जसे बसवले तसे काढायचं काम केले. इथं बाहेर बसवले इथं काढायचं काम केलं मार्केट केलं. इथं बाहेर बसवले इथं काढायचं काम केलं. इथं बाहेर बसवले इथं काढायचं काम केलं. बरोबर. साईडवेज झोन राहिला. इथं जे बाहेर बसवले इथून ब्रेकआउटला मार्केटने काय केलं, पुन्हा बसून पुन्हा मार्केटने त्यांना पण इथं काढण्याचं काम केलं. केलं आहे का मार्केटने काढलेच का? लक्षात घ्या ह्या गोष्टी डोक्यात घ्या तुम्ही. आहेत का इथं बाहेर? जे स्ट्रॉंग बायर आहेत तेच राहिले, वीक बाहेर निघून गेले ना. वेळोवेळी त्यांना बसून लगेच मार्केटने उडवलेलं आहे, काढलेलं आहे डायरेक्ट. थांबलेलं नाही मार्केट. साईडवेज झोनमध्ये ब्रेकआउट झाला, मूव आला, पण रिटेसमेंट दिली का मार्केटने? दिली. तुम्ही बाईंग इथूनच पकडा ब्रेकआउटला. ओके. साईडवेज मार्केटचं ब्रेकआउट झालं अप साईडला, तुम्ही इथून पकडा, लावा फिबोनाची, बघा मार्केट आले. ह्या गोष्टी लक्षात घ्या. रिटेसमेंट दिली तर ओके. आता हा अप साईडचा मोमेंटम का आला, मार्केटने काय केलेलं आहे, जास्त करून 46,500च्या खाली ट्रेड केलं आहे. काय केलेलं आहे, 46,500च्या खाली ट्रेड केलेलं आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, जे सेलर बसले आहेत वरचे, कुठले, हे वरचे सेलर बसले आहेत, इथले ड्रॉ करून दाखवतो. इथं सेलर बसला आहे स्ट्रॉंग सेलर, इथं बसला आहे स्ट्रॉंग सेलर, इथं बसला आहे, इथं बसला आहे, सेलिंग केलेली आहे चांगली. बरोबर का? हे काय करणार आहेत सर, 47,200, 47,400, 47,900 राऊंड नंबर चेक करा. 47,000, 46,800, 46,700 राऊंड नंबर. एस एल कुठे ठेवणार आहे, राऊंड नंबरच्या वर. 400-500 पॉईंटच्या वर, 600-700 पॉईंटचे पण एस एल ठेवतात. लक्षात घ्या. मार्केटने काय केलं आहे, इथं वेळोवेळी काढलेलं आहे, त्यामुळे मार्केटला खाली लिक्विडिटी आहे का? नाही. जे ही बसलेले आहेत हे BTST घेऊन ते सेफ झाले, तो त्यांना नाही, ते पोझिशन कट करतात. फ्लॅट ओपनिंग देऊन एवढी मोठी कॅनल बघितली ना, तर इथले जे बाहेर बसलेले आहेत, इथले बाहेर ते निघून जा, ते लगेच बुकिंग चालू करतात. बुकिंग चालू केलं नंतर हे रेड कॅन्डल अशी बनवलं. रेड कॅन्डल अशी बनवल्यानंतर काय होतं की भीती येते लोकांना. जे बुकिंग करतात ते वेगळे असतात आणि जे बाहेर पडायला चालू करतात भीतीने की आता मार्केट इथून खाली येईल बाबा. का तर मार्केट एक रिटेसमेंट देईल, हे होईल ते होईल, मग रिटेसमेंट दिलं आपलं प्रॉफिट कमी करेल मार्केट, मग तिथून वर जाईल का खाली जाईल काय माहिती. मग BTSTवाल्यांचं तेच असतं, भीती असते मनामध्ये. मार्केटने इथं रिटेसमेंट दिली नाही त्यांची, मार्केटने ही कॅन्डल बनवली आणि कुठं ना कुठं 46,500च्या लेवलच्या खाली मार्केट ट्रेड करत होतं. नीट बघून घ्या तुम्ही. ओके. ट्रेड करत होतं मार्केट. त्यानंतर काय केलं, मार्केटला वर लिक्विडिटी होती ऑलरेडी, तुम्हाला सांगितलं मी. सोमवारचे सेलर असतील जिथून स्ट्रॉंग सेलर बसले तर राऊंड नंबरच्या वरती मार्केटने अपसाईडचा मोमेंटम हा तुम्हाला दिलेला आहे, त्यामुळे दिलेला आहे. आता मी सारखं सांगतो माझ्या टेलिग्राम ग्रुपमध्ये वर की विषय काय होतो मार्केटमध्ये, कधी पण अप ट्रेंड जर मार्केटमध्ये चालू असेल ना, असा अप ट्रेंड, तर विरुद्ध ट्रेड कधीच करायचं नाही. PE साईडचा ट्रेड कधीच करायचा नाही. तुम्ही काय करता की अशी रेड कॅन्डल बघितली बाबा, हा रेड कॅन्डल आहे, हा रेजिस्टन्स आहे, रेड कॅन्डल बनवली, चला घेऊ आता एंट्री आहे, आता जाऊन किती वर जाणार आहे, आता जाईल खाली. नाही, तसं नाही होणार मार्केटमध्ये. मार्केट काय करणार, इथं पुन्हा सेलरला इन्व्हाइट करणार आणि पुन्हा त्यांची लिक्विडिटी खाणार, पुन्हा सेलरला इन्व्हाइट करणार, पुन्हा लिक्विडिटी खाणार. बरोबर. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. ओके. आलं लक्षात इथपर्यंत? आता हे तर घ्या, हे लक्षात घ्या. मार्केट शनिवारी चालू होतं. मी सगळ्यांना टेलिग्राम ग्रुपवर अपडेट दिली होती की शनिवारी ट्रेड करू नका अजिबात. ओके. ह्या सीझन ट्रेडिंगमध्ये काय होतं की लॉसेस भरपूर होतात. हे कॅन्डल बघा ना तुम्ही, कसे कॅन्डल बनवलेत आहे. एवढं मार्केट आलं आहे, ह्याच्या आधी पण तुम्ही मार्केट बघा, मार्केट कशा कॅन्डल बनवत होतं. ही कॅन्डल असते का अशी, ही बघा, ही कॅन्डल बघा तुम्ही, असे कॅन्डल असतात का, ही कॅन्डल असते का अशी, ही अशी कॅन्डल असते. ह्यामध्ये ट्रेड नका करत जाऊ, ह्यामध्ये नव्याने डोके लॉसेस होतात. अहो तुम्ही सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत ट्रेड करताय तुम्ही, मंडे टू फ्रायडे ट्रेड करताय तुम्ही. ओके. तर तुम्हाला एक दिवस सोडायचा नाही, आराम करा, मार्केटला पण आराम करून तुम्ही पण आराम करा. का दररोज पैसे कमवायचे तुम्हाला, लखपती व्हायचे का तुम्हाला, पॉसिबल नाही. हे तर लॉस नका करून घेऊ. कधी पण सीझन जे ट्रेड असतात ना, ओपनिंग असते ना मार्केट, तेव्हा ट्रेड नका करत जाऊ दे, तर लॉसेस भरपूर होतात. लक्षात घ्या. दिवाळीच्या दिवशी पण मी ट्रेड केला होता, माझा पण लॉस झाला होता, कारण मार्केट एक झोनमध्येच ही करत होतं, मी लॉसमध्ये बुक केलं होतं. लक्षात घ्या गोष्टी. बरं, आता सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत तुम्हाला मी सांगितलं
हा मी दिवस सॅटर्डेचा मी काउंट करणार नाही, कारण 1 तासाच्या ट्रेडिंगमध्ये काय काउंट करायचं हा करणार नाही काउंट. ओके, लक्षात घ्या. सोमवार ते तुम्हाला शुक्रवारपर्यंत सगळं समजलेलं आहे. काही समज नसेल तर मला टेलिग्रामवर मेसेज करा. ओके, टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तिथून मला ग्रुप जॉईन करा आणि ॲडमिनवर मेसेज करा. आल्या गोष्टी लक्षात. चला भेटूया आता उद्यापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर दररोजचे एनालिस्ट व्हिडिओ येतील. मार्केटमध्ये आज काय काय झालं आणि कशानुसार झालं, जेणेकरून तुम्हाला समजेल उद्या काय करायचं आहे मार्केटमध्ये. ओके, चला, थँक्यू.